नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहणार आहोत. अर्जुन खूपच चिडलेला असतो. त्यावेळेस तन्वी म्हणते की अरे, घरचे जे काही करतात ते आपल्या भल्यासाठीच करतायत ना, आपल्या भविष्याचा विचार करूनच करतायत. अर्जुन म्हणतो भविष्य माय फूट, आणि आता मला या गोष्टीवरती अजिबात चर्चा नको आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते की अर्जुन, तुझ्यावरती आमचं काहीच हक्क. कल्पना म्हणते की बरोबर आहे ना, आईवडिलांना कुठे हक्क असतो? मी त्याला जन्म दिलाय, पण माझा कुठे हक्क आहे की त्याच्यावरती काही निर्णय लादण्याचा? अर्जुन म्हणतो की मी तुझं सगळं ऐकलेलं आहे मम्मा या अगोदर, पण या बाबतीमध्ये मी कोणाचंही ऐकणार नाही. माझं लग्न झालेलं आहे आणि तेही मिसेस सायलींसोबत. प्रताप म्हणतो की अर्जुन, तू खूप आवाज चढवतोय हा. त्यावेळेस अर्जुन चिडूनच म्हणतो, का नको आवाज चढवू मी? तुम्ही तुमच्या लग्न झालेल्या मुलाचं पुन्हा लग्न लावायला निघाला आहात, आणि तेही त्याचं लग्न झालेलं असताना. माझं लग्न झालंय आणि तेही मिसेस सायलींबरोबर. आता हे वारंवार मी सांगत बसणार नाही. मला यानंतर कोणताही विषय नको आहे. तो तिथून निघून जात असतो. तेव्हा पूर्णाजी ओरडूनच म्हणते की मी तुला शेवटचं विचारते की तू तन्वीशी लग्न करणार आहे की नाही. अर्जुन म्हणतो की मी देखील शेवटचं सांगते की मी या तन्वीसोबत लग्न करणार नाही म्हणजे नाही. आता तो रागातच चैतन्याला घेऊन तिथून निघून जात असतो. तितक्यात पूर्णाजी जोरातच अर्जुन अशी हाक मारतात. पूर्णाजीच्या छातीत चमक येते आणि ती बेशुद्ध होते. हे सर्व पाहून घरातले सगळेच खूपच घाबरतात. ते तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. अर्जुन हॉस्पिटलमध्ये पूर्णाजीला भेटण्याचा प्रयत्न करतो, पण प्रताप म्हणतो की तुझ्या भेटण्याने तिला त्रासच होणार आहे. तिची तब्येत तर सुधारणार नाहीयेच, त्याच्यामुळे तू तिच्यापासून लांबच राहा. अश्विनसुद्धा म्हणतो की खरंच दादा, तू आजीसमोर जाऊ नकोस. आता इकडे सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. तेव्हा तन्वी खूपच नाटकं करते की देवा, पूर्णाजीला काही होऊ देऊ नकोस. एक वेळेस माझा जीव घे, पण त्यांचा नको. आता अस्मिता तिला खूप समजावते. तितक्यात डॉक्टर येतात आणि ते सर्वांना इथून बाहेर जाण्यासाठी सांगतात. तेव्हा तन्वी तिथून न जाण्याचं नाटक करू लागते. अस्मिता म्हणते की अगं, अश्विन आहे म्हणून आपल्याला आतमध्ये तरी येता आलं. प्लीज आपण बाहेर जाऊयात. तेव्हा सर्वजण बाहेर जातात. इकडे सायली अर्जुनच्या आठवणींमध्ये पूर्ण दंग झालेली असते. ती आरशासमोर उभी राहून स्वतःशीच हसत असते, लाजत असते, आणि तिचं हे सगळं वागणं कुसुम पाहत असते. आता सायलीला अर्जुनचे भास होऊ लागतात. जेव्हा ती आरशासमोर उभं राहून मेकअप करत असते, त्यावेळेस तिला असं वाटतं की अर्जुन तिथं आलेला आहे आणि तो तिला कानातले निवडून देत आहे. अचानकपणे अर्जुन तिचा हात धरतो आणि सायली खूपच प्रेमाने अहो सोडा ना, सोडा ना हात, असं म्हणू लागते. आणि त्यावेळेस जेव्हा ती पाहते तेव्हा चक्क कुसुमने तिचा हात धरलेला असतो. आता कुसुमला पाहून ती खूपच लाजते. कुसुम म्हणते, हे काय चाललंय? कोणीतरी खूपच लाजतंय. आणि काय काय वेड लागले की काय? तेव्हा सायली खूपच लाजते. ती म्हणते की हो, वेडच लागलं आहे. अर्जुन सरांचं वेड लागलं आहे मला. मला सतत असा भास होतोय की ते माझ्या आजूबाजूला आहेत. त्यांचा श्वास मला माझ्या आजूबाजूला जाणवतो. ती तिचं मंगळसूत्र हातामध्ये धरते आणि तिला फकीरबाबांचे शब्द आठवतात. सायली कुसुमला म्हणते की कुसुमताई, आमचं दोघांचंही एकमेकांवरती खूप प्रेम आहे. आता बघ तू, आम्हाला एकत्र येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. आणि ती मनोमन खूप खुश झालेली असते, खूपच लाजत असते. आणि तिला असं पाहून कुसुमला देखील खूप आनंद झालेला असतो. आता इकडे सर्वजण रूममधून बाहेर येतात. त्यावेळेस अस्मिता चिडूनच म्हणते की तू किती स्वार्थी झाला आहेस ना. आता तुला पूर्णाजीची सुद्धा काळजी वाटत नाहीये. तू पूर्णाजीपासून लांबच राहा अर्जुन. कल्पना देखील त्याच्यावरती खूपच चिडलेली असते. ती म्हणते की अर्जुन, तू का पूर्णाजीच्या जीवावर उठला आहेस? काय गुन्हा केला आहे त्यांनी? तुझं लग्न तन्वीशी व्हावं, तुझ्या भविष्याचा विचार केलाय त्यांनी, हे त्यांचं चुकलं का? का त्यांना प्रतिमाला दिलेलं वचन पूर्ण करावं असं वाटतंय? हे चुकलं आहे. तू वेळोवेळी आमचा अपमानच करत गेला आहेस अर्जुन. प्रताप आणि अश्विन तिला दाबतात. हे हॉस्पिटल आहे, मोठ्याने बोलू नको असं सांगतात, पण कल्पना कोणाचंही ऐकत नाही. अर्जुनला सुद्धा कल्पनाच्या या बोलण्याचा खूपच त्रास होत असतो. इकडे तन्वी मनातच विचार करते की अरे वा, सगळेजण मिळून माझ्या आणि अर्जुनच्या लग्नासाठी प्रयत्न करतायत. या बिनडोक माणसांना माहितीसुद्धा नाही आहेत की हे सगळे टीम प्रियामध्ये आहेत. कल्पना म्हणते की आता फक्त पूर्ण आईंना व्यवस्थित बरं वाटायला हवं. तन्वी म्हणते तू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. तेवढ्यात ती अर्जुनला पाहते आणि अर्जुनकडे जाते. ती त्याला म्हणते की अर्जुन, तू प्लीज या सगळ्याचा खूप विचार करू नकोस. मला माहिती आहे तुला खूप त्रास होत असेल या सगळ्याचा, पण प्लीज तू जरा इथे थांबू नकोस. आणि असंही तुझे घाव पण भरलेले नाहीत ना.
आणि ती त्याच्या खांद्यावरती हात ठेवते. अर्जुन खूपच रागाने तिचा हात झटकून देतो आणि तिला नजरेनेच खुणावतो. कल्पना ते पाहते आणि पुन्हा अर्जुनला काहीतरी बोलायला जाणार तितक्यात प्रताप तिला अडवतो. तर मित्रांनो, येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की पूर्ण आजीला शुद्ध आलेली असते. सर्वजण तिच्या शेजारीच बसलेले असतात. पूर्ण आजी म्हणते की तुला मी महत्त्वाची आहे की ती मुलगी? कल्पना म्हणते की अरे अर्जुन, विचार कसला करतोय, दे वचन. प्रताप देखील म्हणतो, अरे आता आजीला आणखी त्रास होण्याची वाट बघतोयस का तू? कसला विचार करतोयस? अर्जुन समोर खूप मोठं संकट उभं राहिलेलं असतं. इकडे पूर्ण आजी हॉस्पिटलमध्ये आहे हे कळाल्यानंतर सायली धावतच हॉस्पिटलमध्ये येते. ती दरवाजा उघडते आणि तेव्हा नेमकी तिला पूर्ण आजीचे शब्द कानावरती पडतात. पूर्ण आजी म्हणते की अर्जुन, मला वचन दे की तू तन्वीशी लग्न करशील. हे ऐकल्यानंतर सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. आता अर्जुन चांगलाच कात्रीमध्ये सापडलेला असतो. आता तो काय निर्णय घेईल? मरणाच्या दारात असलेल्या पूर्ण आजीला तो वचन देईल का? आणि दिलं तरी सायली त्यावरती कशी रिॲक्ट करेल? की स्वतः सायली माघार घेईल? हे सर्व पाहणं अतिशय आपल्याला रंजक ठरणार आहे. पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.